जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। पोलीस दलासाठी एकलव्य क्रीडा संकुलाचा नवा अध्याय। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन। महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन 2025 ते 26 मधून पोलीस मुख्यालय नंदुरबार येथे उभारण्यात आलेल्या एकलव्य क्रीडा संकुलाच्या इमारतीचे नामकरण तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या बॅडमिंटन कोर्टाचे लोकार्पण आणि उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले। या कार्यक्रमास आमदार सर्वश्री चंद्रकांत रघुवंशी, राजेश पाडवी, शिरीषकुमार नाईक, जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मयूर वसावे, उपअभियंता गणपत गावेत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की पोलीस दलाच्या दैनंदिन कार्यात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाची आहे। अशा परिस्थितीत अत्याधुनिक आणि सुसज्ज क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे। एकलव्य क्रीडा संकुलाच्या माध्यमातून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमित व्यायाम, क्रीडा सराव आणि स्पर्धात्मक वातावरण मिळणार असून त्यातून त्यांच्या कार्यक्षमतेत निश्चितच वाढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नवीन बॅडमिंटन कोर्टामुळे क्रीडा संस्कृतीला चालना मिळणार असून पोलीस दलात आरोग्यदायी जीवनशैली रुजविण्यास मोठी मदत होईल। क्रीडा हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून तो शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वास वाढविणारा महत्त्वाचा घटक आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी एकलव्य क्रीडा संकुलातील विविध सुविधांची पाहणी केली। या संकुलामुळे पोलीस मुख्यालय परिसरात आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण झाल्या असून त्याचा लाभ केवळ पोलीस दलालाच नव्हे तर भविष्यातील क्रीडा स्पर्धा आणि प्रशिक्षण उपक्रमांनाही होणार आहे। जिल्हा वार्षिक योजनेतून साकारलेल्या या प्रकल्पामुळे नंदुरबार जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून शासकीय स्तरावर क्रीडा विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे हे एक उत्तम उदाहरण ठरणार आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।